थँक्यू डीजे. 12वा प्रतिनिधी पाठवून द्या. ओला कोलीवाडा मास्टर टीमला विनंती करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइकला श्याम आहे तर नॉन स्ट्राइक एंडला कांतीलाल. दीपक तर निश्चितच या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य आजी बिल्डर्स हरीश पाटील यांच्या माध्यमातून 2525 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं गेलंय. त्यांचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. स्ट्राइकला श्याम आहे तर नॉन स्ट्राइक एंडला दीपक. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजी मार्क वरती नितीन पाटीलला आपण पाहतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असेल. पहिला सामना अतिटटीचा झाला, मात्र अतिटटीच्या सामन्यामध्ये अगदीच चांगलं प्रदर्शन करत असताना बिलालपाडा मास्टर संघाने विजय संपादन केला. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका. अनिल तांडेलला चेंडू बीट करतोय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी राकेश ठाकूर वेगाने पुढे सरसमले. तत्पूर्वी एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केले गेले. दोन्ही संघ एकाच परिसरातील. दोन्ही संघ अगदी आपण पाहिलं तर मोगरपाडा आणि कोलीवाडा हे एकाच परिसरात एकमेकांच्या बाजूला असणारे गाव आहेत. सातत्याने आपण पाहिलं तर दोन्ही संघ कधी कधी एकमेकांच्या साहाय्याने प्रॅक्टिस सेशन करत असतात आणि खास करून जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध खेळतात त्यावेळेस खास करून डाव पेच हे योग्य रीतीने आखावे लागतात. कारण जवळचे संघ आणि खास करून आपल्या सोबत असणारे खेळाडू ज्यावेळेस एकमेकांच्या विरोधात येतात त्यावेळेस चांगली टक्कर पाहायला मिळते. इनसाइड आउटचा फटका. इथे फटका बसतोय. अनिल तांडेल झेल खाली. पहिला धक्का बसतोय. फलंदाज श्याम बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना मोठा धक्का बसतोय कोलीवाडा मास्टर टीमला. गडीबाग. कांतीलाल मुकादम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्रमांक 3 वरती येत असताना चांगली भागीदारी आता लावावी लागेल. खूप चांगलं क्रिकेट या दोन संघांनी मागच्या वीक मध्ये सुद्धा हाताळलं गेलाय. नितीन पाटील गोलंदाजी मार्क वरती. निकेतचं काय अफलातून फलंदाजी आणि निकेतचं क्षेत्ररक्षण खास करून विशेषतः बनली गेलाय मोगरपाडा मास्टर संघाची. राकेश ठाकूरला सर्कलच्या आतमध्ये आणलं जाते. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. ऑन साइडला आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक. ही क्षेत्ररक्षणाची विवरण आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला फटका टॅप केले गेले चेंडूला. अगदी आपण पाहिलं तर पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे येत असताना एकंदरीत आपण पाहतोय 3 धावा. डीबीएन लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज मध्ये थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून. स्ट्राइकला दीपक. नॉन स्ट्राइक एंडला आता कांतीलाल एका धावेनिशी आपला अकाउंट ओपन करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती नितीन पाटील. अनुभव आहे या गोलंदाजाकडे. ऑप्शनच्या बाहेर चांगला फटका. चेंडूला कट केलंय. लॉंग चेस करावं लागते. राकेश ठाकूरचं कौतुक करावं लागेल. एका हाताने चेंडूला अडवलं. पैकी करतील तद्वर मात्र 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सामंजस्यपणा तालमेल अप्रतिम पाहायला मिळतंय. आणि इथे आपण पाहिलं तर 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं 41 धावांचा पाठलाग करत असताना उमेश पाटीलची झंझावाती खेळी.
आणि उमेश पाटीलच्या झंझावती खेळीवरती मात्र योग्य तो निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आणि अप्रतिम खेळ साकारत असताना विजय संपादन केला बिलालपाडा मास्टर संघाने। ऑन साइडला चेंडू हवेत आहे, निकेश येतोय झेल खाली, निकेश ठाकूर चुकी करणार नाहीत, फलंदाज बाद, मोठा धक्का बसतोय। वेलकम बॅक, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मी मगाशी उल्लेख केला निकेश ठाकूर अफलातून झेल ज्याच्या माध्यमातून मागच्या स्पर्धेत सुद्धा टिपले होते आणि इथे आपण पाहिलं तर चांगला झेल टिपत असताना गडी बाद होतोय। गडी बाद क्रमांक 2 आतापर्यंत झालेत आणि 2 गडी बाद होत असताना चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट दाखवलंय मोगरपाडा मास्टर संघाने। धाव फलकावरती धावा आहेत, तर निश्चितच वॉच इथे सापडलेला आहे, डिजिटल वॉच आहे, कोणाचा असेल तर घेऊन जा, ओळख पटवून घेऊन जा। धाव फलकावरती धावा आहेत, एकंदरीत पाहिले तर 6 धावा। नवीन बॅटर ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला होता, इथे डॉट बॉल येतोय। पहिलं षटक समाप्त झाले, पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस रामचंद्र पाटील आम्हाला दर्शवतायत की 6 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आणि खास करून आपण पाहिलं तर डिस्चार्ज नियंत्रण योग्य पाहायला मिळालं। नितीन पाटीलचं कौतुक करावं लागेल, नाणेफेक जिंकून अनिल तांडेलचा जो निर्णय होता तो सार्थ ठरवला गेलाय। 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओवला कोलीवाडा मास्टर संघ 6 धावा। ऐकूया छोटीशी धून। धन्यवाद डीजे, वेलकम बॅक, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। थोडस कमी वेळ वाया जाईल याकडे लक्ष द्या। नितीन पाटील स्पीड अप करा। सामना क्रमांक 2 चं षटक, राकेश ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय। धावफलकावरती धावा आहेत, एकंदरीत पाहिलं तर 6 धावा। स्ट्राईकला दीपक, नॉन स्ट्राईक यांना ओमकार, एक घणाघाती जोडी आणि खास करून आपण पाहिलं तर आक्रमण चढवण्याकरता माहिर असलेले हे फलंदाज। यंदाच्या हंगामात थोडीशी बॅट शांत राहिले दीपकची। फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने चांगला स्टेट डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय। लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अनिल तांडेल वेगाने पुढे सरसावला गेलाय, तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 8 धावा। इथून सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल। 2 गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी भागीदारी लावण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागेल। शॉर्ट थर्ड मॅन 38 सर्कलच्या आतमध्ये आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये निलेशला आपण पाहतोय। चांगलं क्रिकेट खेळावं लागेल। ऑन साइडला जास्तीत जास्त प्रोडक्शन घेतलं गेलं डीप मध्ये। फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन साइडला चेंडू हवेत आहे। स्वतः गोलंदाज राकेश ठाकूर झेल खाली येतोय, कॉटन बोलची संधी सोडणार नाही। फलंदाज दीपक बॅक टू द डगआउट, मोठा धक्का ओवला कोलीवाडा मास्टर टीमला।
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती मुकादम दाखल झाला. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर धावा आहेत 8 धावा. गडी बाद होण्याचा क्रम आपण पाहिला तर 2 वरती पहिला धक्का, 6 वरती दुसरा, 8 वरती तिसरा. इथे पार्टनरशिपची आवश्यकता आहे. पहिल्या मॅच मध्ये 41 धावांचं आव्हान आपण पाहिलं होतं. या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याच्या मोहात पडलेत, चौकार आणि षटकार खेचण्याच्या मोहात पडलेत आणि कुठेतरी फलंदाज टायमिंग व्यवस्थित प्रॉपर दाखवताना अपयशी ठरताना पाहायला मिळत आहेत. चांगला फटका, सॉफ्ट हँडचा वापर केला, चांगले स्ट्रोक पाहायला मिळतंय. स्ट्रोक सिलेक्शन अप्रतिम. 38 सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू होता. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती. पहिली स्पर्धा घोडबंदर रोड परिसर फिटनेस पोट्रीपटची आपण पाहिली. त्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ दत्तगुरु नवगर मास्टर ए संघ ठरला. द्वितीय क्रमांक शेंडोबा 40+ कासरवडवली मास्टर बी चा संघ. फुलटॉस वरती घेतला. ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फ्लिकचा फटका. निकेश ठाकूर वेगाने आलेत. मी मगाशी उल्लेख केला निकेश ठाकूर एक वन ऑफ द ग्रेट फिल्डर मोगरपाडाच्या टीम मधनं आणि सातत्यपूर्वक राहिलेत. तृतीय क्रमांकाची पारितोषिक त्या स्पर्धेत 2 संघ आई गावदेवी भांडूप मास्टर आणि हनुमान मास्टर टिवरी. चांगला फटका ऑन साइडला. चेंडू जमिनी लगत चाललाय. डीप मधनं स्क्वेअर लेग वर क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केले जाईल. आराम के साथ 2 धावा पंबल झाले आणि त्याचाच फायदा उचलला गेला. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय 13 धावा. धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट. आतापर्यंत या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्यात. खोलवर चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव येते. एका धावेला आता 2 धावांमध्ये कन्वर्ट करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दबाव टाकला गेला क्षेत्ररक्षकावरती आणि त्याचाच फायदा. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती. एकंदरीत आपण पाहतोय 2 षटकांचा योग्यरित्या खेळ संपूर्ण झालाय आणि 2 षटकांमध्ये 7.50 ची धावगती राखत असताना 15 धावा या फलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऐकूया छोटीशी धून. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सत्यनारायण कोपरी मास्टर विरार आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आणि मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आपण पाहतोय. ते टी शर्ट उपलब्ध करून दिले रॉयल ग्रुपचे आम्ही आभार व्यक्त करतोय. प्लेक केला. ऑन साइडला पॅड वरती बॉल होता. जस्ट स्क्वेअर लेग. पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झालाय. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. एका धावेला 2 धावांमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय 17 वरती चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट त्या पद्धतीने मेरिट वरती फलंदाजी होत असताना ज्यावेळेस मोठे फटके येत नाहीत त्यावेळेस सिंगल डबल वरती निर्भर झालेत आणि खास करून धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्वक राहिलाय या 2 बॅटर्सचा. आतापर्यंत एकंदरीत 17 धावा फलकावरती. 9 धावांची भागीदारी या 2 बॅटर्सच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट खेळत असताना निवृत्ती मुकादमचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती अनिल तांडेल सज्ज झालेत. ऑन साइडला सरकी शॉट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्सने चेंडू अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फील्ड केलं गेलंय. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करत असताना एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त केलंय. जवळपास दुसऱ्या धावेकरता निवृत्ती मुकादम स्ट्रायकर्स एंड कडे पोहोचले गेले होते मात्र कॉलिंग नव्हतं. यस नो वेट
हे कॉल जुळणं गरजेची गोष्ट क्रिकेटच्या खेळामध्ये। धावफलक आता 1 ने पुढे येईल। 1 धावेसहित संघाची धावसंख्या 18 धावा, 18 रन्स। अनिल तांडेल एक वेगवान मारा करण्याकरता माहिर असलेला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। ऑन साइडला फटका जास्त उंच गेलाय हवेत, क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली, मात्र जजमेंट चुकलं गेलंय। कॅचेस विन द मॅचेस। अनिल तांडेल अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज, तर अजय तांडेल क्षेत्ररक्षक ची भूमिका अदा करत असताना अजय तांडेल कडनं चुकी करते आणि 2 धावा, 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 20 20 धावा या फलकावरती। ओमकार सारख्या घातक फलंदाजाला इथे जीवनदान प्राप्त झालंय। ओमकार मध्ये कॅपेबिलिटी आहे, एबिलिटी आहे, मोठे स्ट्रोक सातत्याने खेळण्याची स्वतःला सिद्ध करावं लागेल। इथे पुन्हा एकदा चेंडू हवेत गेलाय, क्षेत्ररक्षक एसटी रक्षक येतोय आणि इथे चुकी घडणार नाही। फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना चला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आपण करायची आहे। गडी बाद झालाय 4था। हे सुंदरा पायाला कवरी भूक लागले बघ, अग साजने माझ्या पाया भूकल्याने ग, साजने माझ्या पाया भूकल्याने ग, साजने माझ्या पाया भूकल्याने ग, साजने माझ्या पाया भूकल्याने ग। धन्यवाद डीजे। वेलकम बॅक। पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रमेश मुकादम दाखल झालाय। 20 धावा फलकावरती, 4 धक्के आतापर्यंत दिले गेलेत। चांगला फटका ऑन साइडला अक्रॉस द लाईन चेंडूला खेळला गेला। डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय निकेश ठाकूर, वेगाने पुढे सरसावलेत। तत्पूर्वी एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल। एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले। एकंदरीत आपण पाहतोय 21 धावा, 21 धावा फलकावरती। इथे पंचांकडे दाद, यस इज गॉन, ऍब्सोल्युटली प्लम, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन। ऑन साइडला स्ट्रोक साठी प्रथमच आपण पाहिलं तर प्रमोट झाले होते आणि त्याच प्रत्यय चेंडू पॅड वरती आदळतोय। फलंदाज लेग बिफोरच्या माध्यमातून तंबूच्या आश्रयाला परततोय। धक्का क्रमांक 5 गडी बाद। बाबानी नेला शिर्डीला, नेला शिर्डीला, बाबानी नेला शिर्डीला। बाबा की लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला। लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला। धन्यवाद। गोलंदाजी मार्क वरती क्रमांक 4चा षटक हाताळण्याकरिता अजय
अजय तांडेल सज्ज होतोय. तर स्ट्राईकला रमेश, नॉन स्ट्राईक एंडला तुषार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक कंप्लीट केलाय. तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक धाव येते, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. पाहता पाहता दुसरी धाव इथे सहजरित्या पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे येते. एकंदरीत आपण पाहतोय 23 धावा. अजूनही 11 बॉलचा सामना बाकी आहे. 11 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. मोठे स्ट्रोक यायला हवेत. चौकार षटकार येणं गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिस टाइम होतोय. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाहता पाहता दुसरी धाव इथे कंप्लीट केली गेली. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेली. 25 वरती जाऊन पोहोचली गेले. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत. या षटकाचा विचार केला तर 2 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात अजय तांडेलने. प्रयत्न जारे आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा सामना आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल. आई गावदेवी भांडूप मास्टर आणि त्यांच्या समवेत वाघवादेवी 40+ आचोले मास्टर. फुलटॉस चेंडू. जैसी गेंद वैसा समाचार घेऊ शकले नाहीत आणि सरळ चेंडू विसावला गेलाय. क्षेत्ररक्षक निकेतच्या हातामध्ये गडीबाद. भोळ्या शंकराला मी साई रूपात पाहिना, भोळ्या शंकराला मी साई रूपात पाहिना. साई बाबाजी. सरगुरवारी करीन वारी, सरगुरवारी करीन वारी, मी शिर्डीला जाईना. सरगुरवारी करीन वारी, मी शिर्डीला जाईना. हव पुष्पांची माला साई चरणी वाहिन, हव पुष्पांची माला साई चरणी वाहिन, हव पुष्पांची माला साई चरणी वाहिन, हव पुष्पांची माला साई चरणी वाहिन. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज भूपेश मैदानाच्या आतमध्ये. खास करून आपण पाहिलं तर संघाचे स्पॉन्सर आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. क्रमांक 8 वरती येत असताना धावफलकावरती धावा आहेत. एकंदरीत पाहिलं तर 25. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पॅडवरती चेंडू आदळला गेलाय की काय, मात्र बॅटच्या साह्याने ही धाव येत असताना एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. 26 धावा या फलकावरती. सव्वीस धावा आतापर्यंत फलकावरती. तुषार मुकादम स्ट्राईक एंडला येतोय. खूप चांगलं क्रिकेट तुषारने यंदाच्या हंगामात जशी सुरुवात झाली होती तशी आतापर्यंत खेळलाय. लेग ब्रेकचा मारा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉमिसिंग टायमिंग नव्हतं. इथे डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्थिरावली गेले 26 वरती. चांगलं षटक आतापर्यंत अजय तांडेलच्या हातखंडातून 5 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण बली त्याने मिळवलाय. हेमचंद्र अगदी थर्ड मॅनला सज्ज आहेत. फुलटॉस वरती घेतला. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना डीप मधनं क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. 1 शॉटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. फक्त एकच धाव ही जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 4 समाप्त झाले. 4 षटकामध्ये 27 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 बॉलचा खेळ उर्वरित बाकी आहे. 6 बॉल मध्ये काय घडते काय बिघडते हे पाहणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. तर निकेश येतोय. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन स्ट्राईकला भूपेश. ऑन साइडला खेळायचा होता. व्यवस्थितरित्या टायमिंग होत नाही. तत्पूर्वी चेंडू पाठीमागच्या दिशेने यष्टीरक्षकाला चकवतोय. बाईकचं सिग्नल पंचांच्या माध्यमातून.
अवंतर धावेत वाढ होते. धावफलकावरती धावा जोडल्या जातील. 28. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तुषार मुकादमला चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. फुलटॉस चेंडू ऑन साइडला. जसा चेंडू निघून जातोय डीप मध्ये. अजय तांडेल आलेत. एक धाव येते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असताना इथे फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आणि रनआउटच्या माध्यमातून गडी बाद होतोय. धक्का क्रमांक आपण पाहिलं तर 7वा बसतोय ओला कोलीवाडा मास्टर टीमला. गडी बाद. गावदेवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. गावदेवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. ए संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल दाखल झालाय. धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिले तर 29 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकले गेले एकंदरीत आपण पाहतोय. 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड. काय म्हणाली. गावदेवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. ए संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. Thank you, Rizwan. संकटात घाबरायचं. दयानंद येतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिलं तर 30. 30 धावा या फलकावरती. इथे आपण पाहिलं तर फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. फलंदाजाला जावं लागेल माघारी. गडी बाद. पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. विशाल येतोय नवीन फलंदाज. 30 धावा या फलकावरती. ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. मिड विकेट वरनं एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 31 धावा. दयानंद स्ट्राईकला येतोय. विशालने आपला अकाउंट ओपन केलाय. आतापर्यंत 9 गडी बाद झालेत. शेवटचा बॉल या इनिंगचा. या टॉस साठी विनंती करतोय आई गावदेवी 40+ भांडूप मास्टर कॅप्टन. ऑन साइडला चेंडू हवेत आहे. पाठीमागच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. हेमचंद्रला बीट करतोय. चेंडू पाठीमागे लॉंग स्ट्रॉपला निघून जातोय. तत्पूर्वी 2 धावा आणि तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला गेलाय. इथे आणखीन एक विकेटचं पतन होईल. 2 धावेंच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 33 धावा आणि विजयाकरिता 34 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. चला दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय आपण टॉस साठी या. वाघवा देवी 40+, आचोळे मास्टर टीमचा कॅप्टन आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आई गावदेवी भांडूप मास्टर टीम कॅप्टन. टॉस साठी या. येऊ दे किती बी फिकर नॉट, आपला एकच आहे बिग शॉट.
वसंतजी पाटील साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या पण टॉस बॉक्स मध्ये तिथे टॉस संपन्न करणार आहोत. किती बी फिकर नॉट आपला एकच हाय बिग शॉट हाय बिग शॉट हाय बिग शॉट लक्षातला हाय बिग शॉट हाय बिग शॉट हाय बिग शॉट लक्षातला हाय बिग शॉट एका इशाऱ्यावरती नाचवलाय हिला का मीच गाजवलाय 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 हिला का गाजवलाय 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 सारं महाराष्ट्राचं नाव सजवलाय मार्केट अचोले मास्टर टीम कॅप्टन, अचोले मास्टर टीम कॅप्टन आपण आमच्या समवेत जॉईंट व्हायचं आहे. इथे टॉस संपन्न केला जाणार आहे. गावदेवी भांडूप मास्टर टीमचे कॅप्टन बाला पाटील आमच्या समवेत जॉईंट झालेत. आमचे मान्यवर उपस्थित आहेत. वसंत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे कॉइन स्पिन होणार आहे. या पण टॉस साठी हरेश्वर पाटील या आपण टॉस इथे संपन्न करणार आहोत. अरे शर्यतीमध्ये नाव आहे आमचा ठेवलाय आम्ही तो राखूनी हे शर्यतीमध्ये नाव आहे आमचा ठेवलाय आम्ही तो राखूनी तुम्ही बी दावा रोखूनी आम्ही मारताव बाजी ठास हे आम्हा कुणी बी दावा रोखूनी मारताव बाजी ठासूनी तुम्ही बी दावा रोखूनी. धन्यवाद डीजे. या पण टॉस इथे संपन्न करतोय. वसंत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे कॉइन स्पिन केलं जाईल. दोन कॅप्टन आमच्या समवेत जोडले जातील. एका बाजूला बाला पाटील भांडूप मास्टर टीम कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टनची भूमिका अदा करण्याकरता तर हरेश्वर पाटील आमच्या समवेत जॉईन झालेत. कॉइन इथे स्पिन केलं जाईल. छापा आणि काटा काटा बोलले होते आणि छापा येतोय. मी वसंत पाटील साहेबांना विनंती करतोय आपण आसनास्थ व्हा. टॉस इथे जिंकलेला आहे अचोले मास्टर टीमने. डिसिजन कळवा. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करत असताना 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35-40. आणि एकंदरीत या मैदानाविषयी आणि या स्पर्धेविषयी 2 शब्द कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल? सध्या तरी या मैदानात चांगलं आयोजन केलेलं आहे. कोपरी विरार मास्टर. या पण टॉस इथे जिंकला असता तर काय डिसिजन असतं? क्षेत्ररक्षण. आता मनाविरुद्ध फलंदाजी करायचे 5 षटकांमध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 50. आज संपूर्ण संघ दिलीप पाटील, महेश कोपरकर आणि त्याचप्रमाणे संतोष ठोंबरे उपस्थित आहेत का? आहेत फक्त महेश कोपरकर नाही. निश्चितच या स्पर्धेविषयी 2 शब्द कशा पद्धतीने व्यक्त कराल? हा मैदानात एवढी खेळायला मजा येतो ना, खूप मजा. म्हणजे कसे 4 साईडला म्हणजे बाउंड्री असा आहे आणि खूप ओपन ग्राउंडला खेळायला एवढी मजा येते ना, तर खूप सुंदर ग्राउंड आहे. निश्चितच टॉस इथे संपन्न झालेला आहे. वाघवादेवी आचोले 40+ मास्टर टीमने टॉस इथे जिंकलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सर टुर्नामेंटमध्ये कॉमेंट्री असते नसते, पण जेव्हा आपण खेळतो ना, जी बॅटिंग करतो बॉलिंग करतो, खरोखर सर कॉमेंट्री जी तुम्ही आम्हाला जोश देता ना खेळण्यासाठी, खूप खूप म्हणजे एवढी मजा वाटते ना, खूप मजा येते. थँक्यू. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत घनशंबा भोईर. थँक्यू.
धन्यवाद दिनेश किनी सर. सध्या मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इनिंगला इथून सुरुवात होते. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर विचार केला तर धावा लागल्या होत्या. ओला कोलीवाडा संघ पोचला होता 5 षटकांमध्ये 33 धावा आणि तिथून 34 धावेचं आव्हान दिलं गेलंय. मोगरपाडा मास्टर संघ एक चांगला संघ सध्या आपण बघतोय आणि या मैदानावरती बऱ्याचशा स्पर्धा या संघाने खेळल्या गेल्यात. मग ती फर्स्ट इनिंग असो किंवा सेकंड इनिंग असो, अशा प्रकारे आपल्या संघाला विजयी करायचं हे मात्र त्यांना माहीत आहे. पण आज कशा प्रकारे या इनिंगला विजयाच्या दिशेने वाटचाल केली जाईल. लीलाधार आणि नितीन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती लीलाधार, नॉन स्ट्राईक एंड वरती नितीन. श्याम सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. सध्या फोटो सेशन कारण नवीन जर्सी भांडूप संघाची आपण बघतोय. भांडूप मास्टर संघाची आज नवीन जोश त्यांच्याकडनं नक्कीच पाहायला भेटेल या मैदानावरती. चला मैदानाच्या आतमध्ये इथून पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मिस्टर श्याम. पहिला चेंडू हाताळण्यासाठी धावसंख्येची आवश्यकता आहे. 30 मध्ये 34 मोगरपाडा मास्टर संघाला पहिला चेंडू. इथून जर बघितलं आपण तर सुखरूप आपल्या क्रीज मध्ये आहेत लीलाधर. पहिला चेंडू डॉट बॉल सध्या आपण बघतोय गोलंदाजाच्या मार्फत. आणि नक्कीच दिनेश सर अजून एक आवाज या मैदानावरती आपण मिस करतोय. तो आवाज आहे धनंजय पाटील. याच गावातील एक जबरदस्त असे समालोचक आहेत. आज थोडस मला वाटतं का मॅच आहे त्यांची आणि दुसऱ्या गावामध्ये कॉमेंट्रीसाठी आहेत. पण उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच तोपर्यंत जातो चेंडू शॉट मिड ऑफ क्षेत्राच्या दिशेने. तिथून 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि धावा धावपलकडती लागले गेल्यात. त्यामध्ये 2 धावा. सध्या आपण जर बघितलं तर डीप थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेने एक स्टँड्स आहे म्हणजे रॉयल ग्रुप स्टँड्स. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे आणि तेही त्या स्टँड मध्ये सुद्धा बसलेले प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. सध्या चेंडू जातोय लॉंग ऑन मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने. 1 धाव येतंय आणि दुसऱ्या धावेचा पूर्ण. 2 धावा सहजरित्या पूर्ण पण होतात. 2 धाव्याने धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 4 धावा. 2 चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. यावेळी मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. उंची गाठले, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक आलेत, तिथून झेल सुटला जातोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. आणि या 2 धावेने झेल तर सुटलाय पण 2 धावाही गमावल्यात आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागले गेलेत. संघ पोचलाय मोगरपाडा मास्टर संघ. सध्या आपण बघतोय 6 धावेवरती. 4 चेंडूचा खेळ. इथून 34चा पाठलाग आहे आणि सध्या तरी सिंगल डबल वरती भर दिली जाते. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर नितीन आणि लीलाधर अशी जोडी. यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला पण फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवलं गेलंय. 2 धावा येतात या चेंडूवरती. लीलाधर सध्या डबल वरती सॅक्रिफाईस होत असताना पाहायला भेटतात कारण 8 धावा बनवल्या. शेवटच्या चेंडूचा खेळ अजून या पहिल्या षटकातील शिल्लक आहे. पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्राच्या दिशेने डीपोरी क्षेत्ररक्षक आहेत. गचाल क्षेत्ररक्षण होते. 2 पायांच्या मधून चेंडू निघून जातोय सरळ सीमारेखा पार. शेवटच्या चेंडूवरती येतोय दमदार चौकार. मास्टर
नक्कीच गाणं ही खूप चांगल्या पद्धतीने वाजलं जाते डीजे विशालच्या माध्यमातून आणि सध्या तरी मास्टरच आहे आणि मास्टर खेळाडू आहेत आणि मास्टर माइंड गेमही आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्या 5 या पहिल्या षटकात जर विचार केला तर धावा बोलकावरती लागल्या गेल्यात. मास्टर माइंड 12 धावा म्हणजे पाठलाग आहे इथून 34 धावेचा. पण जिथून सिंगल डबल आणि शेवटच्या चेंडूवरती एक चांगल्या पद्धतीने चौकार पाहायला भेटला. क्षेत्ररक्षण थोडंसं गचाल झालं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. विशाल आहे सध्या गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकांमध्ये श्याम याने धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 12 पाठलाग आहे इथून 34 धावेचा. आता येणारे 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24 मध्ये विजयासाठी 22 धावेची आवश्यकता आहे. चला वेळ जातोय प्लीज थोडं सहकार्य करा. ओला कोलीवाडा संघ प्लीज. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा इथून प्रयत्न केला गेलाय. चेंडू जातोय शॉर्ट मिड ऑफला शॉर्ट मिड विकेटला आणि तिथून एक धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 13 धावा. माझ्यासोबत गुणलेखक सध्या रामचंद्र पाटील आहेत आणि त्यानंतर डीबीएनचे डिजिटल स्कोरर जयेश पाटील. यावेळी चांगला चेंडू डॉट बॉल सध्या पाहायला भेटतोय. 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. लीलाधर आहेत वैयक्तिक. यावेळी ऑन साइडला मिडविकेटला क्षेत्ररक्षक डीप वरती आहे. इथून शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं गेलं एका हाताने आणि त्यामुळे या चेंडूवरती येतात धावा 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 15 धावा फलकावरती लागत असताना. कारण इथून मोगरपाडा मास्टर संघाने कॅल्क्युलेट क्रिकेट सध्या पाहायला भेटते कारण धावा थोड्याशा कमी आहेत. बॉल ही शिल्लक आहेत. यावेळी डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. एक धाव तर येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही कारण आता मात्र स्ट्राईक एंडवरती नितीन यांना सध्या स्ट्राईक घ्यायची आहे आणि त्यामुळे रोखलं गेलंय. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 12. आतापर्यंत विशाल असं कौतुक करावं लागेल कारण 4 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात सध्या विशाल या गोलंदाजाने. यावेळी मोठा फटका पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर निघतोय. एक गिरकी घेणारा हा चेंडू होता. डॉट बॉल. स्वतःवरती नाराज असतील. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा जबरदस्त सामने आपल्याला पाहायला भेटेल. यावेळी जागा बनवली. थोडस बॅकफुटला गेले. डीप स्क्वेअर लेगला एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न लीलाधरला इथून परतावा लागेल आणि इथून पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या 2 षटकांचा इथून पंच कळवायचा आहे प्लीज. पंच मला वाटतं की पंच लीलाधर मला वाटतं उशीर झालाय. आणि इथून मला वाटते की नक्कीच डिसिजन घेतलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये बेल्ट्स जी होती ती जमिनीवरती नाही आदळली गेली आणि त्यामुळे इथून लीलाधर सेफ असतील आणि या चेंडूवरती धावाही मला वाटते गणल्या जातील. पंच नक्कीच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. या चेंडूवरती धावा किती? एकच धाव असेल या चेंडूवरती आणि तिथून लीलाधर सध्या आपण बघतोय क्रीज मध्ये सुखरूप असतील. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावपलकावरती लागले गेल्या त्या म्हणजे 17 धावा आणि इथून येणारे चेंडू असतील ते म्हणजे 18 आणि 18 चेंडू विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजे 17 धावेची आवश्यकता. 17 आहे खतरा आहे. 18 चेंडूही आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा खतरा कोणावरती येईल? नवीन गोलंदाज सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. रमेश सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत.
यावेळी डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो मिड विकेटला. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, लीलाधर रनिंग बिटवीन द विकेट्स खूप चांगल्या पद्धतीची आणि तिथून या चेंडूवरती येतात 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 19 धावा. पहिल्या सामना विजयी झाला श्रीराम बिलालपाडा मास्टर संघ. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दुसरा सामना सुरू आहे आणि विजयाच्या दिशेने वाटचालही सुरू आहे मोगरपाडा मास्टर या संघाची. पण रोखलं जाईल का? यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा डीप वरती क्षेत्ररक्षक, चेंडू जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सध्या तरी इथून नितीन याला परतावं लागतंय. पहिला गडी बाद होतोय मोगरपाडा मास्टर संघाचा. धाव संख्या 20 वरती असताना पहिला गडी बाद गॉन. लय विषयी बनलाय हाड आमच्या दादाचा, लय विषयी बनलाय हाड आमच्या दादाचा. परते नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकमाचा, परते नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकमाचा. पांडू नावाची छाप कार्तिक कोटकी एक्का हुकमाचा, पांडू नावाची छाप कार्तिक कोटकी एक्का हुकमाचा. सबसे हटके हाय ओ दादा रॉयल कारभार त्याचं. धन्यवाद. इथून 18 चेंडूचा खेळ सध्या आपण बघतोय. गडीबाद ही झालाय. यावेळी चेंडूला टॅप केलं गेलंय. चेंडू जातोय शॉर्ट लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. या चेंडूला फील करण्याचा प्रयत्न केला गेला पण तिथून 2 धावा काय रोखू शकणार नाही. नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये रमेश आलेत. रमेशच्या बॅट मधून 2 धावाही आल्यात आणि संघ पोचलाय. मग माफ करा, अनिल आहेत या संघाचे कर्णधार आहेत. धावा फलकावरती लागले गेल्यात 22. एक गडीबाद. हो, इथून पुन्हा एकदा बॅटची टॉपेज लागली होती पण एक धाव काय रोखू शकणार नाही. एका धावाने धावसंख्या फलकावरती लागली गेले 23. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नो मॅच लँड मध्ये. दीपवरती क्षेत्ररक्षक आहे सध्या आपण बघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते पण इथून जर विचार केला तर मोगरपाडा मास्टर संघ कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही. कारण सध्या सिंगल डबल वरती भर दिली जाते. कारण 34 धावेचा पाठलाग करत असताना सध्या तरी कुठल्याही प्रकारची जोखीम नाही घेतली जात. 24 लागल्यात फलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आणि इथून सध्या आपण बघतोय तर सुखरूप आपल्या क्रीज मध्ये आहेत फलंदाज. 3 षटकांचा इथून खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 24. आता येणारे चेंडू असतील 12 आणि 12 मध्ये विजयासाठी 10 धावेची आवश्यकता. जातोय आपण विशाल ढिजे कडे आणि ऐकतोय एक सुमधुर संगीत. अरे परते नावाची छाप आहे हा टॉप एक्का हुकमाचा, परते नावाची छाप आहे हा टॉप एक्का हुकमाचा. पांडू नावाची छाप कार्तिक कोटकी एक्का हुकमाचा, पांडू नावाची छाप कार्तिक कोटकी एक्का हुकमाचा.
चला क्षेत्ररक्षक लावून घ्या प्लीज. नक्कीच. आणि मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्सही गेले सध्या. विशाल डीजेच्या माध्यमातून गाणेही लागले जातात. आणि नक्कीच आपण सध्या बघतोय या स्पर्धेसाठी आर्थिक देणगी आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी ओगे माजी उपसरपंच कुपरी गाव यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 10,000 रुपये. सई बिल्डरचे मालक संजयजी ओगे यांच्याकडनं 10,000 रुपये. एक बिलालपाडा गावातील गोड व्यक्तिमत्व कैलास पाटील समाजसेवक यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 10,000 रुपयेची रोख रक्कम. त्यानंतर कल्पेजी पाटील भटपाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व त्यांच्याकडनं 10,000 रुपये. साई श्रद्धा डेव्हलपर्स यांच्याकडनं 10,000 रुपये. आदरणीय यज्ञेश्वर पाटील माजी सभापती यांच्याकडनं 5,555 रुपये. सध्या मैदानाच्या आतमध्ये सामनाही सुरू होतोय आणि देणगीदारांची नावही तुमच्यापर्यंत पोहोचली जातील. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अनिल सध्या आपण बघतोय. 12 मध्ये 10ची आवश्यकता आहे. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक आहेत सध्या आपण बघतोय. झेल खाली. झेल तर सुटला गेलाय. लीलाधर पुन्हा एकदा डेंजर झोन मध्ये होते पण अजूनही सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जगलर सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये पण एकच धाव येईल. एका धावाने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 25 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज अनिल. चांगला चेंडू हाताळला होता. क्षेत्ररक्षकाची साथ असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लीलाधर आहेत पुन्हा एकदा डेंजर झोन मध्ये. आज लीलाधरच्या बॅटवरती चेंडू आले होते पण वारंवार धावचीच्या रूपामध्ये बाद होत असताना वाचले गेले पण यावेळी नाही. यावेळी परतावं लागलं कारण थ्रो ॲक्युरेट झाला गोलंदाजाच्या हातामध्ये आणि तिथून लीलाधरला परतावं लागलं. नवीन बॅटर निकेश ठाकूर सध्या आपण बघतोय. नवीन बॅटर सर. नवीन बॅटर निकेश यांना सुद्धा आपण बघतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. स्ट्राईक एंड वरती अनिल आहेत. अनिल टू अनिल. यावेळी जबरदस्त फटका. इनफिल्डला क्लिअर करेल का चेंडू. आउट ऑफ द पार्क. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये या दिवसातील या सकाळच्या सत्रातील एक अप्रतिम असा फटका अनिलच्या बॅट मधून. इनसाइड आउटचा फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. धन्यवाद डीजे. सध्या सेटिंग वाला शॉट आपण अनिलच्या बॅट मधून पाहतोय. धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 31 धावा. 9 चेंडू 3 धावेची आवश्यकता. इथून पंच आमच्या दिशेने वळतील. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर 1 धाव आणि षटकार आल्यानंतर गोलंदाजावरती दडपण. अनिलने दडपण केलंय अनिल वरती आणि तिथून अनिल भारी पडलाय या अनिल वरती. सध्या धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात 32. आता 2 धावेची आवश्यकता आहे. फिनिश कशा प्रकारे केला जाईल अनिलच्या माध्यमातून. फिनिश करण्याचा प्रयत्न पण इथून जर आपण बघितलं तर फलंदाजाला परतावा लागेल कारण चांगल्या प्रकारचं यष्टीरक्षण केलंय आणि तिथून अनिलचा इथून संपलाय खेळ.
नवीन बॅटर. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. नवीन बॅटर निलेश आहेत. इथून विजयासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. आता छत्रीसारखं सर्कल सध्या आपल्याला पाहायला भेटते. सर्व खेळाडू 3 खेळाडू 4 सध्या तरी बघितलं 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. यावेळी डिफेन्सिव्ह पुश केलं जाते. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. 1 धाव इथे नक्कीच अंकित केली जाईल का. सध्या क्रीज मध्ये आहेत फलंदाज आणि तिथून हिट केलं होतं अजय जाडेजाची आठवण. इथून स्कोर होतोय लेवल सध्या तरी आपण बघतोय. 1 धावेची आवश्यकता आहे. फिनिश करण्याचा प्रयत्न तर केलाय. उंची गाठले. डीप वरती क्षेत्ररक्षक 2 धावतात पण सध्या तरी झेल सुटला गेलाय. पण इथून विजयाचा शिक्कामोर्तब केलाय तो म्हणजे मोगरपाडा मास्टर्स संघाने. कॉंग्रॅच्युलेशन मोगरपाडा मास्टर्स संघ. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दावेदार 2 आहेत सध्या या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साठी सामनावीर साठी. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. नक्कीच. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर बॅट मधून आल्या धावा. गोलंदाजी करताना गोलंदाजीही केली चांगली आणि तो ठरलाय मिस्टर अनिल ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मोगरपाडा मास्टर संघाकडनं. नक्कीच. आणि सध्या आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय वसंतजी पाटील साहेब बसलेत आणि सध्या तरी ओमनचा दौरा करून आलेत आणि त्यांच्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅच अनिल याला दिली जाईल. चला आचोले मास्टर संघ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे आणि भांडूप मास्टर संघ आपण आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे. आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण आपल्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवणाची सोय सुरू झालेली आहे. मी विनंती करेन आदरणीय